तर चला आज बनवायचा आहे मला रोस्ट शेवाळ्याचा केक आणि इन्स्टंट केक बनवायचा आहे। एकदा खाताल तर बार बार नक्कीच कराल। तर चला ह्याच्यासाठी साहित्य घेतलंय मी, जसं की नाही इथे ठेवली मी साखर विरघळायला आणि फक्त चाचणी जी आहे ना बोटाला चिटकी एवढीच चाचणी करायची, जास्त कडक चाचणी नाही करायची। इथं माझी चाचणी झाली तयार। इथं टाकलेत मी थोडेसे काजू, त्याच्यामध्ये साजूक तूप टाकून ना काजू मस्त खरपूस असे भाजून घेतलेत आणि जसं की नाही शेवाळ्या पण भरपूर तूप टाकून की नाही भाजून घेतल्यात आणि खमंग असा वास सुटेपर्यंत शेवाळी जी आहे ना बारीक गॅसवर भाजून घेतलेली। आणि चला इथे टाकले मी दूध आणि त्याच्यात टाकले कस्टर्ड पावडर आणि पूर्ण जे आहे ना ड्रायफ्रूटचं पावडर जे आहे ना कस्टर्ड पावडर मध्ये मिक्स करून मी ह्याच्यामध्ये टाकले, जसं की नाही पिस्ता, काजू, बदाम आणि मखाने ह्याचं जे आहे ना पूर्ण पावडर आणि थोडंसं दूध पावडर हे जे मिक्स करून मी ह्याचं छानसं असं ती अशी रबडी तयार केली आणि जे पाक गार झाला होता की नाही ते टाकून दिलं इथे शेवळ्यामध्ये। छानशा शेवळ्या अशा मिक्स करून जे त्याची एक लेअर लावून घेतली खाली आणि त्याच्यावर जे आहे ना आता आपण पूर्ण आपलं बॅटर जे आहे ना गार झालेलं ते मस्त लावून घेतलेले आणि वरी जे आहे ना काजू जे आपण भाजून घेतले ते तुपामध्ये ते पण मध्ये लावून घेतलेले, तर मस्त त्याला सेट करून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे अर्धा घंटा। तर आपल्या शेवाळ्याचा मस्त रोस्ट केक जे आहे की नाही तयार झाला। पूर्ण रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। तर चला आज बनवायचा आहे मला रोस्ट शेवाळ्याचा केक आणि इन्स्टंट केक बनवायचा आहे। एकदा खाताल तर बार बार नक्कीच कराल। तर चला ह्याच्यासाठी साहित्य घेतलंय मी, जसं की नाही इथे ठेवली मी साखर विरघळायला आणि फक्त चाचणी जी आहे ना बोटाला चिटकी एवढीच चाचणी करायची, जास्त कडक चाचणी नाही करायची। इथं माझी चाचणी झाली तयार। इथं टाकलेत मी थोडेसे काजू, त्याच्यामध्ये साजूक तूप टाकून ना काजू मस्त खरपूस असे भाजून घेतलेत आणि जसं की नाही शेवाळ्या पण भरपूर तूप टाकून की नाही भाजून घेतल्यात आणि खमंग असा वास सुटेपर्यंत शेवाळी जी आहे ना बारीक गॅसवर भाजून घेतलेली। आणि चला इथे टाकले मी दूध आणि त्याच्यात टाकले कस्टर्ड पावडर आणि पूर्ण जे आहे ना ड्रायफ्रूटचं पावडर जे आहे ना कस्टर्ड पावडर मध्ये मिक्स करून मी ह्याच्यामध्ये टाकले, जसं की नाही पिस्ता, काजू, बदाम आणि मखाने ह्याचं जे आहे ना पूर्ण पावडर आणि थोडंसं दूध पावडर हे जे मिक्स करून मी ह्याचं छानसं असं ती अशी रबडी तयार केली आणि जे पाक गार झाला होता की नाही ते टाकून दिलं इथे शेवळ्यामध्ये। छानशा शेवळ्या अशा मिक्स करून जे त्याची एक लेअर लावून घेतली खाली आणि त्याच्यावर जे आहे ना आता आपण पूर्ण आपलं बॅटर जे आहे ना गार झालेलं ते मस्त लावून घेतलेले आणि वरी जे आहे ना काजू जे आपण भाजून घेतले ते तुपामध्ये ते पण मध्ये लावून घेतलेले, तर मस्त त्याला सेट करून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे अर्धा घंटा। तर आपल्या शेवाळ्याचा मस्त रोस्ट केक जे आहे की नाही तयार झाला। पूर्ण रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा।